तर सायंकाळी 5 वाजल्यापासून आता दादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन हे घेता येणार आहे। तर ज्या ठिकाणी दादांचं पार्थिव ठेवण्यात आलंय त्या हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे या ठिकाणी आहेत। सुनेत्रा पवार यांचं दुःख हे शब्दात व्यक्त न करण्यासारखं या सगळ्यामध्ये त्यांनी आपला पती गमावलेला आहे। दादांची अशा ही अकाली एक्झिट ही सगळ्यांना चटका लावणारी, त्यामध्ये पवार कुटुंबियांचं दुःख हे कुणी समजू शकणार नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडनं सांत्वन केलं जातं या ठिकाणी। मुख्यमंत्र्यांनी सकाळी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये मी एक दिलदार मित्र गमावला, दमदार मित्र गमावला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण एक मोठा भाऊ, एक मार्गदर्शक गमावला अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दादांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी आता ठेवलं जाणार आहे। या दरम्यान आपण जर बघितलं तर विद्याप्रतिष्ठानच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमण्यास आता सुरुवात झालेली आहे। दादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। आज संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। दादांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आता एक विशिष्ट अशी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे, जेणेकरून प्रत्येकाला दादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, हे दुःख सुनेत्रा पवार यांच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकतोय। सुनेत्रा पवार यांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या